नारद महर्षी तर वाल्मिक ऋषी झाले, तसे नारद ऋषी आहे तसे वाल्मिक ऋषी केले. म्हणून आपणा पारिखे आपल्यासारखं करतात महाराज. मग महाराज असे जे माणसं आहेत तर हे कुठे राहतात, कुठे असतात का हो? असतात तर म्हणले. म्हणून या सगळ्या तुम्ही मूर्ती लोक जेवढे लोक आहेत त्यापैकी ते श्रेष्ठ मानलं जातात. त्या अभंगाचं दुसरं चरण महाराज म्हणले, बाबा या जगतामध्ये जर सर्वश्रेष्ठ असतील तर साधू आहे. या सगळ्या सामान्य जीवातून उद्धार करण्यासाठी साधू थोर. कारण साधू शिवाय दुसरं कोणी उद्धार करू शकत नाही. माय असो, बाप असो, गणपत असो, सगळं असो, कोणी आपल्या जवळ येत नाही आणि कोणी आपला उद्धार करण्याचा नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवे निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे किंतु सुखाचे मांडणी, एकनामी दुःख भोगे कुंभ पाक जाचनी, तेथे कोणी सोडविना महाराज. दुसरं कोणी सोडवणार नाही महाराज. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जोडी रसवया, काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा महेबा, सोडविना बंधू पाठीची बहीण शेतीचे कामिना दूर राही. कोणीच नाही सोडवणार महाराज. सोडवणारा फक्त एक आहे संत. म्हणून त्या संगतीचा नामदेव महाराज म्हणतात, संत संगतीचे काय सांग सुख आपणा पारिखे नाही देते. पण सगळ्या जगात महाराज कोण श्रेष्ठ आहे तर साधू. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. साधू थोर जाना कशामुळे महाराज? साधूचं आपलं काय बदल आहे का? पहिला शब्द कशासाठी वापरला? 3 वेळेस वापरलं शब्द. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना 3 वेळेस. कशामुळं? पहिला एक शब्द वापरला की सामान्य जीवातच माणसासारखे संत असतात. संत आणि माणसं सारखेच आहेत, वेगळे वेगळे नाही. फक्त त्याचं आचरण वेगळं आहे, आपलं आचरण वेगळं. कारण की माणसं सारखेच आहेत, फक्त आचरण वेगळे आहे. आणि परमान सुद्धा दिलेलं एक त्याच्यासाठी. पाषाण म्हणून आहे लिंगा, संत म्हणून आहे एक माणसासारखे संत. एक प्रमाण आहे त्याच्यामध्ये विठाला माणसासारखे संत असतात. फक्त संत हे ओळखू येत हिच्यात ओळखू येत नाही. कारण की माणसं संत वेगळे वेगळे नाही. जसं आता एक उदाहरण दिलं की हनुमंताची मूर्ती कायची बनवली आहे? सिंदूर लावला. लिंग कशाचे बनवले? महादेवाचे लिंग पाषाणाचे बनवले. म्हणून महाराज म्हणतात पाषाण म्हणून लिंगा. त्याचे माणसाचं एक प्रमाण पुढचं येणं म्हणते. पाषाणासारखे आहेत पण माणसासारखे संत आहेत, पण संत त्याला म्हणता येत नाही. एक पूजा. दुसरी एक महत्वाचा मुद्दा घ्या जवळ आपल्या अलीकडे. त्याच्याकडे संत श्रेष्ठ का मानल्या गेले? माणसासारखे आहेत, दिसतात, पण माणसासारखे संत नसतात. हे उदाहरण सांगायला देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा सारखे आहे पण संत वेगळे, देव वेगळे नाही. देव ते संत आणि संत ते देव. ते संत संता बांधता येते पण चालत आहे विचारा नाही संतांना. निर्जीव भीत चालविली हरली चांगल्याची भ्रांती. निर्जीव भीत चालवली आज करतो शक्ती. आपल्याकडे आहे का ती शक्ती? नव्या नव्या ज्ञानेश्वर महाराजांना स्त्रीचा तो पुरुष केला उभा. स्त्रीचा पुरुष तयार केला. बाईचा गडी करणं ब्रह्मदेवाला जमलं नाही, ते संतानं करून ठेवलं. करतून शकत. नव्याने तुकाराम महाराजांना एकदा नंदीचं दगडाच्या नंतर दूध काढलं. बेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढले. तुकाराम महाराजांनंतर दूध काढलं. मी काऊन ठळक सांगायला ध्यानात आला असं तुमच्या
म्हणून कडतून शक्ती आहे, म्हणून आपल्यापेक्षा ते श्रेष्ठ साधू थोर जाना. आणि मग महाराज तिसरा शब्द याच्यासाठी वापरला की या कलियुगात देव भेटणं सोपं होणारही नाही. देव भेटणार नाही, कारण कलियुगात देव हे बौद्ध रूपाने तयार होऊन बसलाय. त्याला माणसाला सगुण रूपात येता येत नाही, आणि सगुण रूपात जर भेटायचं असेल तर संतातच देव पाहावं लागते. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे देवते संत निमित्त त्या, कारण कलियुगात संतालाच देव मानल्या जाते. आणि मग महाराज देव कोण मानल्या, संताला मानल्या जाते. तुम्ही उदाहरण घ्यायला आता इथून आमच्या इकडे आता महाराज होऊन गेले सातारकर महाराज देव झाले, त्याच्यानंतर तुळशीराम महाराज देव झाले. त्याच्या तुम्हाला सगळ्याच्या परिचयाचा 100 वर्षापूर्वी गजानन महाराज होते, माणसात होते ना, सगळ्यांना माहिती आहे. 142 वर्ष 148 वर्ष झाले, ते लय दिवस झाले गजानन महाराज. उत्तम आरती गजानन महाराज देव आहेत का नाही? लय आमचे आहेत का ते? मोतीराम महाराज कारल्याचे देव ओंकारनाथ पाहिले ना मी, पाहिले ना मी लहानपणी. पाहिले का नाही तुम्ही? तरी देव आता म्हणून आरती घेता का नाही त्याची? याचं एकमेव उदाहरण सांगितलं, कलियुगात हेच देव. म्हणून देव जाणण्यासाठी या कलियुगात दुसरीकडे पाहायची का नाही? साधू थोर जाना कलियुगे लोपा.